नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय? चक्क आता माया मॅडमने इकडे मंजूला हाताला धरून घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. होय मित्रांनो, ऐन वेळेस सत्य येऊन मंजूची बाजू घेतो, परंतु माया मात्र आता मंजूला घराच्या बाहेरच हाकलणार आहे. तर मित्रांनो, नेमकं मालिकेमध्ये काय मोठं वळण येताना आपल्याला दिसणार आहे. आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आपल्याला दाखवला गेलाय, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण काय पाहतोय, मंजू आता तडक भर लग्नातून उठून निघून जाते. सगळेच आता तिकडे पाहतच राहतात, कारण कुणालाच काही कळत नाही आहे की नेमकं काय घडलंय. सगळ्यांना खूप वाईट वाटतं की आता सत्या आणि मंजूचं लग्न होणार नाही आहे. गुरुजी आता निघून जातात आणि आपण पाहतो तर काय, आत्याबाई जी असते ती आता सत्याला सांगते, मी निघू का? आता मात्र आम्ही इकडे निघतोय. आणि सत्या म्हणतो की आत्याबाई चाललात का तुम्ही? अहो खरंच तुमचे किती आभार मानू ना तेवढे कमी आहेत. तुम्ही आज आमच्यासोबत आमच्या टीममध्ये नसतात तर आज परिस्थिती खूप वेगळी असती. तुमच्यामुळे आम्हाला खूप मदत झाली आहे. तुम्ही आलात म्हणून आमची बाजू आमच्याकडून आली, नाहीतर एवढं सगळं शक्यच झालं नसतं. खरंच तुमच्यासारख्या लोकांमुळे जगामध्ये सत्याचा विजय होतो बघा. आत्याबाई खरंच खूप चांगले आहात तुम्ही, असं आता सत्या सगळ्यांच्या समोर आत्याबाईंना मदत असतो की आत्याबाई अशीच सगळ्यांना मदत करत राहा, असंही तो म्हणतो. आणि इकडे आत्याबाई मात्र जायला निघत असते, तेव्हा सत्या म्हणतो, हे बघा आत्याबाई, खरंच तुम्ही मात्र आता इतक्या चांगल्या व्यक्ती आहात ना. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय आत्याबाई काय म्हणतात, तसं नाही आहे. अहो मला तुमच्यासारखी माणसं मिळाली, खोटी नाटकं करता करता मला कधी चांगली नाती मिळाली हे माझं मलाही समजलं नाही आहे. खरंच आता मलाही कळलं आहे की नातं काय असतं, नाहीतर मला अजिबात कधी कळलं नसतं की नातं काय, नातं गोतं काय. खरंच तुम्ही सगळे खूप चांगली लोकं आहात. घरातला प्रत्येक माणूस तुमच्या खूप चांगला आहे. तुम्हाला खरं सांगते, मम्मी साहेब थोड्याशा चिडक्या, थोड्या रागिष्ट आहेत, पण त्यांचा स्वभाव असाच आहे, आपण त्याला काही करू शकत नाही आहे. खरंच सगळे तुम्ही खूप चांगले लोक आहात आणि सगळ्यांचा स्वभाव पण मला खूप आवडला आहे. आणि हे बघा सत्यजितराव, तुमची आणि त्या मंजिरीची जोडी, लक्ष्मीनारायणाची जोडी आहे, ती कधीही सुटणार नाही आहे. आणि ही जोड तुम्ही नेहमी कायम ठेवा. तुमची 7 जन्माची जोडी बांधली गेलेली आहे, त्याच्यामुळे तुमच्या दोघात तिसरा कोणीही येणारच नाही आहे. दोघांना वेगळं करण्याचा कोणी प्रयत्नही करणार नाही आहे. मित्रांनो आपण पाहतोय आत्याबाई मात्र आता सगळं बोलून निघायला इकडे चालल्याच असतात, तेव्हा आत्याबाई मात्र बोलतात, मी आता निघते, आधीच खूप उशीर झालाय. सत्या म्हणतो, ठीक आहे, काळजी घ्या, कधीही काही मदत लागली तर या सत्याला एक फोन करा. इकडे मात्र आता जयदीप आणि बलमाकडे सत्या जातो आणि मंजू जी आहे ती आता सगळी साडी वगैरे चेंज करते. आता तिची जी काही वर्दीवाला ड्रेस आहे तो घालून ती खूप रागातच आता तिकडून निघत असते. पोलिसांची वर्दी घालून जेव्हा मंजू जायला निघते ना, तेव्हा तिला खालचं डेकोरेशन ते सगळं बघून तिला वाईट वाटतं. सत्या, खरंच तुला माझा राग आला असेल ना, मला माफ कर, माझी काही चूक झाली असेल तर मला माफ कर, पण मी काहीही करू शकत नाही आहे. मला आता नाईलाज झाला आहे. सत्या, मला काही केलं तरी जावंच लागणार आहे, मला माझं कर्तव्य आधी महत्त्वाचं आहे. आणि असं बोलून ती मात्र बुलेटवरून सुसाट निघून जाते. इकडे आपण पाहतोय सत्या तिच्याकडे पाहतच राहतो. आता मात्र मित्रांनो सत्या, बलमा आणि जयदीप बोलत असतात. सत्या म्हणतो, हे बघा कसं होऊ शकतं, हे कसं काय पळून जाऊ शकतो आर्यन? त्याला वाघमारेने एवढं झोडपून मोकळं केलं होतं, त्याला एवढ्या जखमा झाल्या होत्या, साधं त्याला उभं राहता येत नव्हतं आणि तो आर्यन पळून गेला, कसं शक्य आहे? हे नक्कीच कोणीतरी केलं आहे, नक्कीच त्याला कोणीतरी मदत करतं आहे आणि कोण त्याच्या मागे खरा सूत्रधार आहे ते आपल्याला आता शोधून काढावं लागेल. सत्या म्हणतो की हो. आता मात्र जयदीप आणि बलमा म्हणतात, तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना, आम्ही सगळा छडा लावतो, तू काळजीच करू नको आता सत्या दादा. इकडे मात्र सत्या बोलतो, ठीक आहे, आणि तो त्याच्या रूममध्ये जातो आणि एकटाच आता विचार करतो. मम्मी साहेबांना आता सपनीला खूप आनंद झालेला असतो. मम्मी साहेब म्हणतात, खरंच त्यांचं लग्न मोडलं ना, मला हेच पाहिजे होतं बघ सपने, आता मला भारी वाटते की यांचं लग्न झालं नाही. आणि मम्मी साहेब म्हणतात, बघ माझ्या मनात हेच होतं, आत्ता माझ्या मनासारखं झालं आहे. सत्या आताकडे तिकडे मम्मी साहेब येते, सत्याला आता मिठी मारते. सत्या, खरंच आज जे झालं ना ते खरंच वेगळंच होतं, तू विचार करू नको, आम्ही आहोत तुझ्यासोबत.
त्यानंतर मात्र मंडळी सत्या मात्र बोलतो, नाही मम्मी, मला याचं अजिबात काही वाटलेलं नाही आहे, पण वाघमारे या सगळ्या गोष्टीमध्ये खूप त्रास करून घेत आहेत स्वतःला. मला जास्त त्या गोष्टीचं वाईट वाटतंय, त्यांना किती त्रास सहन करावा लागतोय ना. आता मात्र ती म्हणते, अरे काय तिचं काय तुला एवढं सत्या, माझं नाही आठवलं का रे तुला? तुला माहिती आहे का, तू माझ्याशी इतका खोटा वागलास, तू त्या मंजूला सगळं सांगितलं आणि तुझ्या मम्मीशी खोटं वागलास. सत्या तू काय केलंस तुला समजतं का? अरे तू काय करून बसलास? मला आई पोरगं असं माझ्या जीवनातून कोणीतरी काहीतरी काढून घेतल्यासारखं झालं होतं, कळतंय का तुला? अरे तू गेलास ही बातमी जेव्हा कानावर आली तेव्हा माझं सगळं जग हरपल्यासारखं मला वाटलं. सत्या म्हणतो, मम्मी मी आलोय ना आता अजिबात रडायचं नाही आहे. आर्यन म्हणतो, मम्मी तू आर्यनला माझी जागा दिली होतीस? तेव्हा मात्र मम्मी बोलतात, काय करणार सत्या, मला तुझी कमी एवढी जाणवत होती ना, म्हणून मी आर्यनला तुझ्या जागी बघत होते. दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय मंजू आता पोलीस स्टेशनला येते. इकडे भारती मावशी त्यांना ओरडते, तेवढ्यात तिकडे त्या म्हणतात, त्या पाटील मॅडम ज्या आल्यात ना नवीन जॉईन करायला, त्यांनी आर्यनला आता मल्लमपट्टी करायला इकडे आर्यनला हॉस्पिटलमध्ये नेले. आता त्याला खूप खर्चटले. ती आता जेव्हा म्हणते मॅडम येते आणि त्या म्हणतात की काय वाघमारे मॅडम काय झालं तुमचं? तर आता लगेच मंजू मात्र बनते, बरे आहात ना तुम्ही? अहो तुमच्याकडून कसं काय सुटला तो आर्यन, स्वतःच्या पायावर साधं त्याला उभं राहता येत नव्हतं आणि तुमच्या तावडीतून तो चक्क पळून गेला. तर ती म्हणते, मला माहिती आहे का, आम्हाला मारून तो गेलाय, मला समजत नाही आहे तो आम्हाला मारून कसा काय निघाला. तेव्हा मात्र मंजू तिला म्हणते, तुम्हाला मारून तो गेलाय खरंच? आता मात्र तुम्ही मलाच प्रश्न उलटे का करताय? असं ती जेव्हा म्हणते ना, मंजू बोलते, मॅडम मला तसं बोलायचं नव्हतं, माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही वेगळा काढू नका. आणि ती नवीन मॅडम जी पाटील मॅडम आहे ती बोलते, स्वतः गुंडाच्या प्रेमात पडलात आणि आम्हाला उलट बोलताय. ऑलरेडी लग्न झालेलं आहे, झालेली होतीच माझे नवरा आहे, मी सत्याच माझा नवरा आहे, असं किती मोठा गैरसमज जेव्हा सांगत असते तेव्हा माझं पहिलं प्रेम आहे आणि मी माझ्या नवऱ्यासोबत राहते. नेमका आता मात्र प्रेक्षकांनो मी त्याची फाईल पुन्हा एकदा ओपन करणार आहे आणि तुमचा सत्य नेमकं काय काय कारस्थान करतोय ते मी सगळं आता बाहेर काढणार आहे. इकडे मात्र आपण पाहतोय सत्या पुन्हा एकदा आपली मीटिंग भरवतो. सत्यासमोर आता गावातले काही लोक आपल्या प्रॉब्लेम समस्या घेऊन आलेले असतात. शेतकरी मात्र त्याला आता आर्यनच्या तिकडे न्यायनिवाडा जो काही चालू असतं ना ते बोलत असतात, सत्या दादा आता तुम्हीच काहीतरी करा, मला माझी जमीन परत करा. आणि अजून एक शेतकरी बोलतो, सत्या दादा काही करा पण आम्हाला न्याय मिळवून द्या, मी काहीही वाईट केलेलं नाही आहे. आणि सत्या त्याच्या आता इकडे चांगलं थोबाडीतच देतो. तो म्हणतो, काय रे गोरगरिबांची जमीन लुटताना तुम्हाला लाज वाटत नाही आहे? आता त्यांचा न्याय झालाय, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळणार आहेत. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी एक म्हातारा आजोबा येतो. मित्रांनो आपण पाहतोय म्हातारा आजोबा जो असतो तो जोरात बोलतो, मी इथे कशासाठी आलोय माहिती आहे का तुम्हाला लोकांनो? तुझ्याबद्दल असं काहीतरी घडलंय ना, मी मंदिरात गेलो आणि बोललो सत्याला पुन्हा एकदा जिवंत करावं लागेल देवा, मी तुझं तोंड बघणार नाही. आणि देवाने माझं ऐकलंय आणि तू सत्या माझ्या समोर आलास. सत्याला तो बोलतो मित्रांनो, सत्या आजोबांना बसवतो, पाणी वगैरे प्यायला देतो आणि आपला भाग संपवतो. तर आता उद्याच्या भागात कोणचा मोठा धमाका होणार आहे हे सगळेच अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.